नमस्कार. आजचे आपले वक्ते आहेत डॉक्टर नरेंद्र जोशी आणि त्यांचा विषय आहे भारतीय ज्ञान प्रणालीबाबत राष्ट्रीय धोरण. जोशी सर, आता तुम्ही बोलू शकता. खूप धन्यवाद डॉक्टर श्रीपाद गर्गे सर आणि अत्रे सर. माझा आवाज येतोय का? मी बोलू? ह्या व्हॉल्यूम इज ओके? हो, व्यवस्थित येत आहे, व्यवस्थित. ओके. तर विषयाचा प्रारंभ करूया. आपण सर्वांनी साधारण ऐकलं असेल, पण तरीही आज एक गोषवारा घेऊ आपण, की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण किंवा ज्याला आपण NEP म्हणतो, NEP 2020, ते त्याचे काय पैलू आहेत, त्याच्यामध्ये भारतीय ज्ञान परंपरा किंवा IKS इंडियन नॉलेज सिस्टीमचा काय भाग आहे, आणि ह्या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीमध्ये भारतीय शिक्षणाचा जे मूळ गाभा आहे तो काय, असं थोडक्यात आपण समजायचा प्रयत्न करू. मी याचा प्रयत्न करतो. तर हे आपल्याला सगळं वाचायची गरज नाही, पण मी सांगतो थोडकी पार्श्वभूमी अशी आहे की ही जी प्रेस नोट आहे ती इन्क्लुजन ऑफ नॉलेज अंडर NEP, हे पॅरा 4.27 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ह्याच्यातून हा सुरुवात झाली. त्याची थोडी पार्श्वभूमी दिली आहे की IKS डिव्हिजन ऑफ हायर एज्युकेशन डिपार्टमेंट त्यांनी 13 IKS सेंटर सुरू केली, त्याच्यात काय काय होतं वगैरे असे सगळा भाग येतो, तो आपण पुढे बघणारच आहोत. पण त्या नोट्सचा एक प्रत्यक्ष जो अवेलेबल आहे नेटवर, तो एक पेपर मी तुम्हाला दाखवला. तिथून सगळी सुरुवात झाली साधारण म्हणता येईल, आणि हळूहळू त्याचं सगळं समजून घेणं ती गोष्ट आणि मग नंतर त्याला इम्प्लिमेंट करणं, हा सगळा भाग तिथून सुरू झाला. आपण पुढे येऊया. त्याच्या हे नोट तुम्ही नंतर बघू शकाल, विस्तृत वाचू शकाल. त्यात त्यांनी विषय पण दिले आहेत सगळे, की कुठले कुठले विषय आणावे, आणि त्या अनुषंगाने हा सगळा NEPचा आवश्यकता काय आहे. तर त्यांना जसं आपण इथे वाचतोय त्याप्रमाणे त्यांच्या भाषेत म्हणायचं तर डीप सेन्स ऑफ रिस्पेक्ट टवर्ड्स दी फंडामेंटल ड्युटीज अँड कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज, बॉन्डिंग विथ वन्स कंट्री, कॉन्शियस अवेअरनेस ऑफ वन्स रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज इन अ चेंजिंग वर्ल्ड. आणि म्हणजे स्वतःचं राष्ट्र, स्वतःची माणसं ह्यांना आणि घटनेत आपल्याला दिलेली सगळी मूल्य ह्या सगळ्यांना अधिक चांगल्या प्रकारे आपण आपल्या जीवनात आणू शकावं, या दृष्टीने हे धोरण आखलं गेलं असं म्हणू शकतो. आणि एक छान त्याच्यामध्ये सुरुवातीलाच आपल्याला एक भाग येतो की दिस पॉलिसी रिफर्स टू द नीड टू इन्स्टिल अ डीप रूटेड प्राईड इन बिंग इंडियन, नॉट ओनली इन थॉट बट ऑल्सो इन स्पिरिट, इंटेलेक्ट अँड डीड्स, विच इज व्हॉट वी हॅव बीन स्ट्रेसिंग ऑन. तर केवळ शब्दात नाही किंवा केवळ आपल्या लेखनात नाही, तर प्रत्यक्ष वर्तनात आणि जीवनामध्ये एक अतिशय खोलवर असं जे आपलं राष्ट्रीयत्व आहे, आपली जी भारताचा आत्मा आहे, आणि त्याबद्दलचा जो एक सार्थ अभिमान आपल्या सर्वांना असला पाहिजे, ते समजून घेणं, ते बाळगणं, त्याला आपल्या आत्मा, आपली बुद्धी, आपलं मन आणि आपलं सगळ्यात महत्त्वाची आपली कृती ह्यात आणणं, हा त्याच्या मागचा भाग आहे. मग त्याच्या अनुषंगाने काय काय करावं लागेल, तर सुरुवात करतानाच ते संस्कृत भाषेचं अधिक लोकप्रियती करणं, ती मेनस्ट्रीममध्ये सगळ्या शाळा कॉलेजमध्ये आणणं वगैरे, असे सगळे मुद्दे त्यात येत जातात. आपण जरी सगळे राष्ट्रीय धोरण बघितलं, त्याचं रूपरेषा बघितली, त्याचं गेल्या काही वर्षातलं इम्प्लिमेंटेशन बघितलं, त्याची प्रत्यक्ष कार्यवाही बघितली, ते खूप काही संतोषजनक आहे असं म्हणता येणार नाही. चांगली सुरुवात झालेली आहे, खूप प्रयत्न झालेले आहेत, पण अजूनही अनेक ठिकाणी जेवढं व्हायला पाहिजे तसं झालं नाही असं म्हणता येईल आपल्याला एक पारदर्शीपणे बघितलं तर. आणि त्याला कारणही काही आहेत. पण हे सगळं जे धोरण आहे ते काही फार पहिल्यांदा आलंय असं नाहीये. वेदकाळापासूनच आपल्या ऋषीमुनींनी जे दर्शन सांगितलं आपल्या सगळ्यांना, जे दाखवलं आपल्याला, ते म्हणाले की हे आहे भारताचं कार्यच, हे आहे की इथे जन्मलेल्या प्रत्येकाने सगळं जगाला ज्ञान द्यायचं आहे, शहाणपण द्यायचं आहे. शहाणे करून सोडावे सकल जन, असे ते संत म्हणतात. आणि त्यासाठी जीवन काय आहे, जीवनाचं ध्येय काय आहे, त्यात मनुष्य जन्म असणं म्हणजे काय आहे, त्याची इतिकर्तव्यता काय आहे, सभोवतालचं जग कसं आणि मी काय आहे, आणि माझा त्या सगळ्यांशी संबंध काय आहे आणि अन्वयार्थ काय, याचा अगदी सृष्टीच्या उत्पत्तीपासून ते माझ्या रोजच्या जीवनापर्यंत अशी सगळी साखळी ती पूर्ण करणं, हे आपलं सर्वंकष दर्शन आहे. आणि म्हणून श्रुण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्रा, असं आपलं उपनिषदकार म्हणतात की अरे मला कळलंय काय खरं आहे, ते सत्य काय आहे, आणि मला ते सर्वांना सांगायचं आहे. तर हे सांगायचं ही इतकी प्रामाणिकता, पारदर्शिता, त्यासाठी मी काही तुम्हाला क्लेम किंवा त्यासाठी मी काही चार्ज करत नाहीये, ही इतकी जी भावना, मोकळी भावना आहे, ही तेव्हाच येऊ शकते जेव्हा ते सांगणारा इतका निस्वार्थी असतो किंवा तो त्या ब्रह्मतत्वाशी एकलीन झालेला असतो. त्यामुळे आत्मशक्तीचा बोध आणि आत्मतत्वाचा शोध हे भारताचं सगळं मर्म सांगता येईल. आणि तेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणा किंवा भारताचं दर्शन म्हणा,
जसं स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं, हेच सांगितलं, सगळ्या संतांनी हेच सांगितलं, ऋषी अरविंदांनी सांगितलं, बाकी सर्व आपल्या आधुनिक किंवा प्राचीन सगळ्या आपल्या दार्शनिकांनी सांगितलं, की ते शिक्षण म्हणजे अजून काही नसून तुमच्या आत आधीच असलेल्या पूर्णतेचा साक्षात्कार आणि त्याचा आविष्कार आहे. एज्युकेशन इज मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन विच इज ऑलरेडी इन मॅन. त्यामुळे आज आता आवश्यक असं आहे की that education which we want to bring in through this NEP or whatever you may say, it should be not only Indian in content, but it should be also in Indian in every possible thing, including its pedagogy, its methodology, its evaluation. म्हणजे केवळ काही सब्जेक्ट, कधी कधी काय होतं आपल्याला ही शैक्षणिक धोरणात सांगितलंय म्हणून चला आयुर्वेदाचा एक पेपर आहे, योगाचा एक पेपर आहे, आपल्याला आणखीन काहीतरी इतिहासाचा पेपर आहे, असं आपण विषय आणले. पण नुसतं विषय आणून राष्ट्रीय शिक्षण होणार नाही, कारण ते केवळ विषयात नाही आहे, ते इन्फॉर्मेशन. आपला पहिला मूळ भाग काय होता महत्वाचा, की तो तुम्हाला हे डिस्टिंग्विश किंवा तुम्हाला हे वेगळं करता आलं पाहिजे की माहिती म्हणजे ज्ञान नाही, ज्ञान घेण्याची पूर्ण प्रक्रियाच भारताची वेगळी आहे. एपिस्टेमॉलॉजी ज्याला आपण म्हणू शकतो, अतिशय खोलवर अशी त्यांनी त्याचा विचार केलेला आहे की हे काय आहे, म्हणजे ज्ञान मिळतं म्हणजे काय होतं, एखादी गोष्ट मला कळते म्हणजे काय. आणि आज इतक्या सहस्त्र वर्षांनंतर, युगांनंतर आधुनिक शास्त्रज्ञ तेच म्हणतात. आता एक क्वांटम फिजिसिस्ट किंवा जे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम करणार त्याचं काही उदाहरणं सांगितली तर त्यामध्ये जो नागेलचं पुस्तक आहे मिनिंग ऑफ मिनिंग, अर्थ, एखाद्या गोष्टीचा अर्थ असतो म्हणजे काय असतं, एखाद्या गोष्टी मला कळते म्हणजे काय असते. तर त्याचं एक फेमस त्याचं एक वाक्य, म्हणजे मी का सांगतोय, कारण आता आधुनिक जग पण तिकडे येत आहे आणि आपलं प्राचीन दर्शन पण तिथेच पूर्णता तशी होत होती किंवा तिथूनच ते सुरुवात करत होतं आणि पूर्ण पण होतं. पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते असं ते पूर्ण होतं. त्यामुळे तो जो गाभा आहे तो केवळ विषय आणून नाही, पण त्या विषय समजावण्याची किंवा शिकवण्याची पद्धत, त्याच्या मूल्यमापनाची पद्धत, त्याच्या कार्यवाहीची पद्धत, त्या शिक्षकांच्या शिक्षणाची पद्धत, विद्यार्थ्यांना काम करण्याची, ह्या सगळ्यामध्ये तो आला पाहिजे. आणि त्यामुळे इन्फॉर्मेशन इज नॉट व्हॉट इज नॉलेज, डेटा इज नॉट नॉलेज. आज डेटाचा महापूर आलेला आहे. तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला गुगलवरती कुठे सगळं प्रचंड डेटा दिलेला आहे. म्हणजे काय तुम्हाला माहिती मिळाली असेल, पण माहिती ती कशी, त्याला त्याच्यावर काय प्रक्रिया करावी, त्याच्यातून ज्ञान कसं मिळेल, त्या ज्ञानाच्या पलीकडे जे शहाणपण, शहाणीव आहे, विजडम आहे, ते कुठून येईल, त्याच्यातून जे इंट्युशन किंवा त्याच्यातून ती स्फूर्ती आहे. म्हणजे आपल्याकडे म्हणतात काही जे जाणकार म्हणतात ते प्रतिभा काय हे कळायला सुद्धा प्रतिभा लागते. त्यामुळे आपल्याला बुद्धी ही शेवटची पायरी मानलीच नाहीये, डेटाही तर बिलकुलच नाही, पण बुद्धी सुद्धा नाही. कारण बुद्धी तेशा अधिको विशेषो बुद्धिविना पशु समाना किंवा धर्मविना पशुवी समाना. म्हणजे माणसाचं अगदी आपण म्हणू त्याचं एकमेवा द्वितीयत्वच त्याची बुद्धी किंवा धर्माची अकल नाही, किंवा त्याचं रॅशनॅलिटी आणि ॲक्यूट इंटेलिजन्स हे जरी खरं असलं तरी आपला हा सगळा विषय जो नेला होता आपल्या पूर्वापार लोकांनी, तो बुद्धीच्या पलीकडे नेला होता. की यो बुद्धी परत असतो सहा, बुद्धीच्या पलीकडेच जायचं आहे ना, पण ते बुद्धीच्याच मार्गाने जायचंय, अंधविश्वासाने किंवा ते आंधळेपणे जायचं नाही. आणि त्यामुळे शिक्षण कसं झालं, स्वामीजी एका ठिकाणी पुन्हा एकदा एक संस्कृत सुभाषित सांगताना म्हणतात, यथा खरश्चंदन भारवाही भारस्य वेत्ता नतुचंदनस्य. म्हणजे गाढवं जशी, थोडं काय म्हणतात त्याला, थोडंसं फार तीक्ष्ण शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे, पण ते संस्कृत सुभाषित आहे तसंच ते सांगत होते की ॲज इफ देर आर डॉन्कीज कॅरिंग सँडलवूड ऑन देअर बॅक. गाढवं जशी आपल्या पाठीवर चंदन घेऊन जातात तशी आजच्या शिक्षणाची अवस्था. हे सगळं मॅकॉलियन आपल्याला माहिती, त्यांनी ते आणलं, त्यांना आपल्याला गुलामच ठेवायचं होतं म्हणून त्यांनी तसं केलं. आणि हे एक जे ब्युटिफुल ट्री ज्याचा उल्लेख गांधीजींनी आणि नंतर धर्मपालजींनी केला, त्याला पूर्णपणे उन्मूलन त्याचं करण्यासाठी, उखडून टाकण्यासाठी म्हणून अशा पद्धतीने त्यांनी एक बाबू किंवा क्लर्क निर्माण करणारं, जे ब्रिटिश पद्धतीनेच विचार करतील आणि राहतील आणि आपलेच साम्राज्य अधिकाधिक पसरवत राहतील, अशा पद्धतीचं शिक्षण त्यांनी निर्माण केलं. दुर्दैवाने आपण तेच चालू ठेवलं. स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षाभर तेच चाललं होतं 2020 पर्यंत. थोडे काही प्रयत्न मध्ये झाले, त्याचा आज उहापोह करणं आजचा विषय नाही, पण काही लोकांनी प्रयत्न केले, काही कमिशन आल्या, हे झालं ते झालं, पण म्हणावं तितकं त्याचं राष्ट्रीयत्व जे आवश्यक होतं, राष्ट्रीय बाणा, राष्ट्रीय शिक्षण का टिळकांनी तेव्हा सुरुवात केली होती, टिळक आगरकरांनी, का इतर अनेक ठिकाणी शरबिंदोनी नॅशनल कॉलेजची स्थापना हे कलकत्त्यामध्ये सुरुवात केली, काहीतरी कारण होतं त्याला. आणि हे करताना त्यामुळे स्वामीजी म्हणतात त्याप्रमाणे पुन्हा एकदा, वी मस्ट हॅव एंटायर एज्युकेशन सिस्टम ऑफ इंडिया इन अवर हँड अँड दॅट शुड बी बेस्ड ऑन अवर एन्शियंट विजडम अँड इटर्नल कल्चर. अँड वी शुड हॅव दिस एज्युकेशन सिस्टम इन अवर हँड
दॅट टाइम ते पुढे इलॅबोरेट पण करतात की हे केवळ त्याच्या विषयांपुरतं मर्यादित नसून त्याच्या पूर्ण पद्धतीपर्यंत पण आलं पाहिजे, आकलनापर्यंत, मूल्यमापनापर्यंत, त्याच्या ज्ञान घेण्याच्या किंवा देण्याच्या प्रक्रियेपर्यंत ते आलं पाहिजे. ज्ञान म्हणजे काय हेच आधी पहिल्यांदा नीट केलं पाहिजे आपल्याला. त्यामुळे ते कसं नॅशनलिस्ट एज्युकेशन आपण जेव्हा म्हणतो, कारण तो जो भाव आहे तो, की हे भारत हा भूमीचा तुकडा नाही आहे आणि इथे आपण राहतोय, हे फार पुण्यभूमी आहे आपली आणि ती मातृभूमी आहे, पुण्यभूमी आहे. आणि आपण म्हणजे जसे एक आसाममधले एक फार मोठे संत होऊन गेले शंकरदेव, त्यांचे एक शिष्य, त्यांचं फार सुंदर ह्याच्याबद्दलचं म्हणजे बघा ना, आसाम कुठे, कन्याकुमारी कुठे आणि दिल्ली कुठे आणि मुंबई कुठे आणि हे भारत पूर्ण पेशावर कुठे आणि आणखीन रावळपिंडी कुठे, हे सगळं एकच आहे. म्हणून तो आत्मा पण एकच स्पंदनातून ते सगळे जागरूक होत आहेत. तर तिथले संत लिहित आहेत की असे कोटी कोटी जन्मांतरे जेहार असे महापुण्य राशी हेतू कदाचित मनुष्य होय भारतवर्षी असे. कोटी कोटी जन्मातून जेव्हा महापुण्य करावी तेव्हा ह्या भूमीमध्ये जन्म होतो, हा भाव आला पाहिजे. आणि म्हणून हे अहमपासून वयमपर्यंत आपल्याला व्यक्तीपासून समष्टीपर्यंत घेऊन जाणारं, मग त्याच्यामध्ये व्यक्ती, त्याचं कुटुंब, मग त्याची श्रेणी, मग त्याच्यानंतर त्याचं राज्य आणि मग त्याचं राष्ट्र आणि नंतर मग सृष्टी आणि त्याच्यानंतर परमेष्ठी इथपर्यंतचा प्रवास एका बाजूला, हा अखंड मंडलाकार प्रवास. त्याचा मी जो आहे तो मी असा हा कच्च्या आम्हीपासून पक्का आम्हीपर्यंत गेला पाहिजे. श्रीरामकृष्णांच्या भाषेमध्ये कच्चा आम्ही आहे, आम्ही म्हणजे आंबा पण आणि मी पण. तर ते कच्च्या आंब्यापासून ते पक्क्या आंब्यापर्यंत, त्याचं गोरा कुंभार म्हणतात कच्चं मडकं आता पक्क मडकं करायचं, हे शिक्षण आहे. आणि त्याच वेळेला ते दुसऱ्या भागामध्ये शरीरापासून मग म्हणजे पंचकोशामध्ये गेलं तर मग ते अन्नमय कोशापासून मग प्राणमय, मग मनोमय, नंतर मग विज्ञानमय आणि पूर्ण आपल्याकडे आनंदमय कोशापर्यंत जायचं आहे. तर यासाठी त्याला केवळ आपल्याला एकांगी करून चालणार नाही, अनेकांगी होतं ते. सगळ्या म्हणजे विद्या आणि कला यांनी भरलेलं होतं. त्याच्यामध्ये सगळ्या 64 कला येत होत्या, अनेक प्रकारचे म्हणजे खेळ, अनेक प्रकारच्या मनोरंजनाच्या गोष्टी ह्या त्यात होत्या आणि व्यायाम प्रकार होते, धनुर्विद्येपासून सगळे त्याच्यामध्ये मार्शल आर्ट्स होत्या, योगसाधना तर होतीच होती कारण ती तर सगळ्याच्या मुळाशी होती. त्यामुळे हे सगळे विषय वेगळे होत नाहीत, ते एकच असतात. आणि ह्या सगळ्या परंपरेमध्ये आपल्याला जसं माहिती आहे तसं गुरु शिष्याचा संवाद आणि त्यांचं ते उपनिषद म्हणजे त्याच्या जवळ बसून आणि त्याच्याकडून शिकून घेऊन प्रश्नोत्तराच्या माध्यमातून ते जिज्ञासेतूनच सगळं काही पुढे न्यायचं असेल. ते प्रश्न आले पाहिजेत, प्रश्न विचारले पाहिजेत, चांगल्या प्रश्नांना चांगली उत्तरं मिळतात असं आपल्या एका ठिकाणी हे लिहिलेलं. ते पहिल्यांदा जातात ते शिष्य त्यांच्याकडे प्रश्नोपनिषदात आणि गुरुंना म्हणतात की आम्हाला हे असे प्रश्न पडलेत सांगा. गुरु म्हणतात फार लवकर होत आहे, आत्ता नका विचारू, 1 वर्ष राहा इकडे, बघा आम्ही कसे जगतो, आम्ही काय करतो, इथली कामं करायला लागा सगळे. आणि मग ते करता करता मग तुम्हाला प्रश्न पण चांगले सुचतील, चांगल्या उत्तरांसाठी प्रश्न पण चांगले आले पाहिजेत, हे शिक्षणाचं मर्म. आणि त्यामुळे ही सगळी सिस्टीम, त्याला आपण अनेकदा इंटिग्रल म्हणतो, होलिस्टिक म्हणतो, ऑल लेव्हल, ऑल लेअर्ड, ऑल क्वाड्रंट, अशी ती सगळी सिस्टीम आहे. आता त्याच्यात हे पण आपल्याला बघितलं पाहिजे की ते म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आजच्या न्यूरोसायन्स किंवा ब्रेन सायन्स, ब्रेन सगळं जो सगळं आपल्याला उहापोह झाला त्याच्यामध्ये सगळ्यांना माहीत असेल की रॉजर स्पेरीने ज्यासाठी त्याला नोबेल प्राईज मिळालं की आपल्या मेंदूचे 2 भाग आहेत, राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन. तर भारतीय शिक्षण जे आता NEP मध्ये पण अभिप्रेत पुन्हा आहे, त्याने नेहमीच केवळ एकांगी एका पद्धतीचं म्हणजे तुम्हाला फक्त उजव्या बाजूच्या मेंदूलाच करायचं आहे, डाव्याला नाही करायचं असं बिलकुल नाहीये ना. उजवं डावं काही न करता तुम्हाला, म्हणून ते दोन्ही अंगानी जाऊ शकणारी माणसं होती ती, दोन्ही बाजूनी तशीच अर्जुनासारखी की दोन्ही बाजू तुमच्या तशाच झाल्या पाहिजेत, लेफ्ट अँड राईट, अप अँड डाऊन, अप्पर अँड लोअर पार्ट ऑफ द हेमिस्फिअर. ह्या सगळ्यांना त्याच्याकडे वेगवेगळी त्याचे विषय आहेत, त्याचे वेगवेगळी सेंटर्स आहेत, त्यांचा प्रत्येकाचा पुन्हा कधी वेळ मिळाला तर त्या प्रत्येक भागाचं असं शिक्षणाची पद्धती आहे, त्याच्यावरती पण आता रिसर्च झालेला आहे. प्रत्येकाला वेगळी पद्धत आहे ना. तुम्ही एका ठिकाणी गोष्टी सांगून करू शकता, एका ठिकाणी नाटक करू शकता, एका ठिकाणी तुम्ही गाणी करू शकता, एका ठिकाणी तुम्हाला गणित करावं लागेल, एका ठिकाणी तुम्हाला विज्ञानाकडे जावं लागेल. असं अनेक अंगिनी, इतिहास आहे, समाजशास्त्र आहे, हे विषय एवढे सगळे कसे आहेत कारण त्याची सगळी पूर्णत्वाकडे नेणारी सगळी ती पद्धती किंवा त्यात वेगवेगळे भाग आहेत, आपले पण आणि विश्वाचे पण. त्यामुळे विज्ञान आणि कला हे आपल्या शिक्षणामध्ये कधीही वेगळं नव्हतं. तर रॉजर स्पेरीने हे तेव्हा सांगितलं आणि त्याला त्याबद्दल मिळालं असेल पुरस्कार वगैरे, पण फार ह्याच्या पूर्वी आपल्या ऋषींनी ते सांगितलेलं आहे. अगदी आत्ताच्या काळात तुम्हाला बघायचं असेल तर श्री अरविंदांचा त्याच्यावरती एक एसे पण आहे, राईट आणि लेफ्ट ब्रेन. हा अर्थात स्पेरीच्या खूप आधी होता, परंतु त्यांनी काही त्याचं काही असं क्लेम आपल्या लोकांनी कधीच केला नाही. त्यामुळे हे सर्वांना माहीत असलेली ही गोष्ट होती. आणि त्यामुळे त्या दोघांचं जेव्हा आपण शिक्षण करतो तेव्हा विज्ञानाचं शिक्षण किंवा गणिताच्या शिक्षणात सुद्धा कला असली पाहिजे,
सौंदर्य अनुभव आणि सौंदर्यासक्ती किंवा सौंदर्याचं शास्त्र असलं पाहिजे. तुम्ही विज्ञान गणित शिकवताना त्याला वृक्ष करून टाकता. ही आजच्या शिक्षणाची फार मोठी, मुलांना गणिताची भीती वाटते. आपल्याकडे गर्गे सर आहेत, त्यामुळे ते त्यांना त्यांच्यासारखे काही खूप कमी लोकांना गणित खूप चांगलं येतं. मग बहुतांशी लोकांना गणिताची भीतीच आहे. आणि त्यामुळे त्यांना गणित मला कधी गणित शिकवलं चांगलं तर मी शिकेन ना. गणित इतकं वृक्ष करून शिकवतात, त्याचा अर्थ सांगत नाही, त्यातली कविता सांगत नाही. आपण जर आपली प्राचीन पद्धत बघितली तर गणितातही इतकी सगळ्या प्रहेलिका, इतके सगळे मजेदार सगळे उदाहरण असायची. त्यातल्या इतका रसो वैस, विषय कुठलाही असू दे त्याच्या मागचा रस नाही गेला पाहिजे. आणि म्हणून गणित शिकवतानाही काव्य यायचं, त्यातही प्रहेलिका यायच्या, त्याच्यातही वर्णन यायची. सरोवर आहे, त्याच्यात कमळ आहे, त्याच्यात हंस फिरतायत, ही माळ आहे ती पडली खाली, त्याच्यातले मोती घरंगलेले आहेत, अशी उदाहरणं येतात. ते कोणाला नाही आवडणार ते. आणि नाहीतर मग ते वृक्ष आणि ॲबस्ट्रॅक्ट होत जातं आणि मग कळतच नाही नंतर थोड्या वेळाने काही. तसाच जेव्हा तुम्ही कला शिकवता त्यातही गणितीय त्याच्यामध्ये किंवा वैज्ञानिक त्याच्यामध्ये अचूकता असली पाहिजे. म्हणून लेफ्ट आणि म्हणजे तुम्हाला दोन्हीकडचा एकमेकाचा मिलाफ करण्याचं हे सगळं शिक्षण आहे. कला शिकवताना तुम्ही हा भाग सोडू नका, त्याचा रॅशनॅलिटी, त्यातलं अचूकता, त्याचं प्रमाणबद्धता, त्याचं. म्हणून तर आपल्या कला इतक्या श्रेष्ठ झाल्या. तुम्ही जर वाचल्यात आपल्या सगळ्या शिल्पकला किंवा वास्तुकला किंवा कुठल्याही कलेचं आपल्याकडे जे सगळं ते अनेक पुस्तकं आहेत, पूर्वीचे ग्रंथ आहेत, ते बघून स्तिमित होऊन जातो आपण. म्हणजे एक छोटं उदाहरण सांगायचं झालं तर चित्रकला, रंगकलेच्या त्या सगळ्या पुस्तकामध्ये त्यांनी, तो विष्णू धर्मोत्तर पुराणात पण हा विषय परत आहे, त्यांनी किती प्रकारचे ब्रश, किती प्रकारचे त्याचे साईजेस, किती प्रकारचे तुम्ही रंग, त्याची मिश्रण, त्याच्या छटा, त्याचं इतकी बारकाई दिलेली आहे की कुठल्याही आधुनिकही वैज्ञानिक दृष्टिकोनातून चित्रकला, रंगकला शिकवताना ते उपयोगी पडेल. कारण तुम्हाला कला सृजनात्मक करायची आहे, त्याची अभिव्यक्ती अतिशय स्पॉन्टेनियस किंवा अतिशय प्रतिभावान असली पाहिजे. पण म्हणून त्याच्या मागची जी वैज्ञानिकता विसरून चालणार नाही, त्याच्या मागचं जे प्रमाणबद्धता किंवा हे सगळं त्याच्यात होतच ना. उगाच नाही शिल्प किंवा आपली चित्र इतकी महान झाली. तर हे दोन्ही एकत्र आलं पाहिजे, हे थोडक्यात सांगायचा उद्देश. अजून त्याचे बरेच असे अंग आहेत, ती अपर लेफ्ट, लोअर लेफ्ट अँड अपर राईट अँड लोअर राईट, ते आणखी त्याचा खोलात जायचा भाग आहे. पण थोडक्यात म्हणजे इतिहास, तर्क, मीमांसा, शिल्पशास्त्र, अर्थशास्त्र, वार्ता म्हणजे ॲग्रिकल्चर, ट्रेड, कॉमर्स, ॲनिमल हायड्रोलॉजी, हे सगळं एकत्र. आणि धनुर्विद्या किंवा इन जनरल वॉर अँड स्ट्रॅटेजीज, फिजिकल एज्युकेशन, ह्या सगळ्यातून ते आलं. म्हणजे तुम्ही फक्त 64 कलांची यादी वाचली तरी कळेल की अगदी म्हणजे फेस पेंटिंग पासून ते हार बनवण्यापासून, ते फ्लॉवर डेकोरेशन पासून, ते बेड अरेंजमेंट पासून, ते नृत्य शिल्प वगैरे अशा मोठ्या कलांपर्यंत ते जातं किंवा वॉरक्राफ्ट पर्यंत जातं. आणि ते शास्त्रांचा पण भाग सगळा तोच सगळा. म्हणजे 4 वेद, 4 उपवेद, 6 दर्शनं, आणि मग नंतर भगवद्गीता, ब्रह्मसूत्र वगैरे हे सगळे, नंतर 18 पुराणं, उपपुराणं. म्हणजे श्रुती आणि स्मृती या दोघांना घेऊन आपल्याला ते जात होतं. आणि अर्थात इतिहास, रामायण, महाभारत. त्याच्यानंतर शास्त्रयुगामध्ये प्रत्येकाचं शास्त्र बनवलं गेलं. म्हणजे एका ठिकाणी शेरविंदो म्हणतात की इंडिया इज अ लँड ऑफ धर्मा अँड शास्त्र. असं का म्हणावं लागतं? कारण प्रत्येक गोष्टीचा धर्म काय हे शोधून काढायचं. धर्म म्हणजे अर्थातच रिलिजन, आपल्याला माहिती सर्वांना. आणि त्याच्यानंतर त्याचं शास्त्र बनवायचं. म्हणजे इवन द मोस्ट डिस्पाइज पर्स्यूट हॅड देअर ओन लॉ, देअर प्रोसिजर्स, देअर मेथोडॉलॉजीज, आजच्या भाषेमध्ये स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स. तुम्ही काय करताय? तुम्ही घोड्याला नाल बसवताय का तुम्ही सिंहासनावर बसून राज्यकारभार करताय? हा कर्मयोगाचा तुमचा भाग आहे. कर्म कुठलंही असू शकतं. चप्पल बनवणं हे पण कर्म आहे आणि रॉकेट बनवणं पण कर्म आहे. पण ते कसं बनवावं, त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर काय आहे, त्यातली बेस्ट क्वालिटी आणण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, याचं शास्त्र आहे. त्यामुळे प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक कृतीमध्ये, उक्तीमध्ये कसं करावं ह्याच्यामध्ये आजच्या भाषेत बोलायचं, त्याच्यात क्वालिटी मेजरमेंट्स, म्हणजे क्वालिटीचं ऑप्टिमायझेशन पाहिजे, वेळ वाचला पाहिजे, कॉस्ट मिनिमम झाली पाहिजे, एफर्ट्स मिनिमम झाले पाहिजे. हे सगळं आधुनिक शब्द आहेत, पण हे सगळं त्या शास्त्रामध्ये आणणं अपेक्षित होतं आणि तसं ते शिकवलं जायचं. आणि शिक्षणाच्या पद्धतीत सुद्धा आपण बघितलं तर अगदी घरापासून शिक्षण, म्हणजे अगदी गर्भसंस्कार मातेच्या उदरात असल्यापासून शिक्षण सुरू व्हायचं. घरात व्हायचं, अंगणात व्हायचं, मग शेजाऱ्या पाजाऱ्यांबरोबर व्हायचं, मग गावात व्हायचं, मग गावातल्या देवळात व्हायचं. कारण देऊळ हे सगळ्याचं सेंटर होतं, नॉट ओनली ऑफ ए स्पिरिच्युअल पार्ट ऑफ द लाईफ बट ऑल्सो सेक्युलर पार्ट ऑफ लाईफ. इनफॅक्ट देर वॉज नथिंग डिफरंट इन सेक्युलर अँड स्पिरिच्युअल पार्ट ऑफ लाईफ. भारतामध्ये अशी सीमारेषा नव्हतीच. नथिंग कॅन बी सेक्युलर इन इंडिया असं म्हणतात ते अगदी खरं आहे. प्रत्येक गोष्ट, स्पिरिच्युअलिटी इज द मास्टर की ऑफ इंडियन माइंड. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत त्यांना तेच दिसत होतं. असं ओढून ताणून कुठेतरी हे सगळं माझं लौकिक जीवन आणि हे आता माझं अध्यात्म असं नव्हतंच. कणाकणामध्ये ते होतं.
त्यामुळे ते शिक्षण त्याला गावातच त्याच्या त्या देवळाच्या आसपासच सगळ्या गोष्टी देवळाशी जोडलेल्या होत्या. अग्रहारासारखी पद्धत होती शिक्षणाची. तिथून मग आपल्याला गुरुकुल किंवा आश्रमशाळा, तिथे तो मग व्रतबंधानंतर जातो आणि गुरुगुरी राहतो. हा एक थोडासा लोकांना जास्त माहीत असलेला भाग म्हणून तो अरण्यात जातो किंवा कुठेतरी लांब जातो आईवडिलांच्या आंधळ्या ममतेमध्ये राहू नये म्हणून, आणि मग तिथे तो शिकतो सगळं रात, आणि त्याला सगळ्या गोष्टी मिळतात त्याला जगाबरोबर कसं हे करावं ते. आणि नंतर मग मोठ्या फॉरेस्ट युनिव्हर्सिटी नालंदा, तक्षशिला, विक्रमशिलावर असं सगळं. आणि हे मॉडेल अगदी घराच्या आईवडिलांच्या पासून किंवा आईच्या उदरापासून ते वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटीजपर्यंत होतं. आता आजचा प्रश्न असा आहे की आज आपल्या समोर म्हणजे आम्हाला हे केवळ आमचं गतवैभवाच्या गोष्टी सांगायला करायचं आहे का? नाही. IKS त्यासाठी नाहीये, NEP त्यासाठी नाहीये. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आम्ही खूप महान होतो, आम्ही खूप महान होतो आणि आम्ही खूपच महान होतो हे सांगून लोक थोड्या वेळाने म्हणतील ठीक आहे आता काय, पण आता आम्हाला इतकी विषमता आहे, इतके आम्हाला एन्व्हायरमेंटल क्रायसिस आहेत, क्लायमेट चेंजचे प्रॉब्लेम्स आहेत, टेररिझम आहे, आमच्याकडे युद्ध सतत आमच्या समोर उभं टाकलेलं आहे, महागाई आहे, बेरोजगारी आहे, विषमता आहे, मेंटल डिप्रेशन्स आणि डिसिजेस आहेत, कितीतरी गोष्टी आज आम्ही बघतो इकडे. आता ह्याच्यावर काय उत्तर आहे का? तुमचं शिक्षण त्याला उत्तर देऊ शकतंय का? म्हणून आकलन करणं हा त्याचा एक भाग, आणि नंतर त्याला जीवनाशी जोडून घेऊन त्या जीवनात ते आणणं आणि जीवनाच्या समस्यांना भिडणं हा त्याचा महत्वाचा भाग आहे. आणि हे विषय, हे समस्या वाढत चाललेले आहेत, हा समाधान झालं नाही त्यांचं. त्यामुळे आपण म्हणतो ना आम्ही कशाला शिक्षण म्हणायचं. 2-3 मला पटकन लक्षात आली ती आठवली ती अशी, जसं अगदी फार प्रसिद्ध आपण म्हणतो सा विद्या या विमुक्त ये, जी मुक्त करते ती विद्या, असं प्रसिद्ध वचन आहे. ते शैक्षणिक धोरणात ते अभिप्रेत आहे किंवा आपल्या प्राचीन पण ह्याच्यात ते अभिप्रेत आहे की ते मुक्त केलं पाहिजे. मुक्त कशापासून? म्हणजे आता हे आपण मुक्तीचे वेगळे भाग बघतो, तिसरी मुक्तीपासून ते देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत प्रत्येकाला मुक्ती कुठून तरी दुसरीकडून दिसतच असते, एकेका वेगळ्या प्रकारात दिसत असते. परंतु आपल्या स्वतःच्या आपणच घातलेल्या जे कोश आहेत आपली, आपणच घातलेली बंधनं आहेत, आपणच स्वतःला जे खुजं करून ठेवलेलं आहे, जगापासून तोडून, विश्वापासून तोडून आपण जे एक छोटा मी झालेलो, ते त्यातून मुक्त होणं आणि खरा मी सापडणं, ही ही हे पण करू शकणारी विद्या आहे, ती खरी विद्या असं आपल्याकडे म्हटलं जातं. यत अभ्युदय निश्रेयस सिद्धी इति धर्म. दोन्ही आहे माझं, लौकिक अभ्युदय पण, मटेरियल वेल्थ प्रॉस्पेरिटी पण, आणि स्पिरिच्युअल इमॅन्सिपेशन, आध्यात्मिक पण माझी जी प्रगल्भता आणि माझी जे प्रवास आहे, दोन्हीला जे पूरक ठरतं तो धर्म आहे असे कणात म्हणतात त्यांच्या अगदी वैशेषिक दर्शनाच्या सुरुवातीला व्याख्या करतात. हेच शिक्षणाचं पण मर्म आहे. दोन्ही दिलं पाहिजे. म्हणजे लौकिक अर्थाने तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहू शकाल, जीवनाच्या समस्या सोडू शकाल, बाकी पण मानवजाती किंवा बाकी भीषण गोष्टी आहेत त्यांना उत्तर देऊ शकाल, हा त्यातला अभ्युदयाचा भाग झाला. आणि नंतर मग आत्मशोध घेणं, आपले स्वतःचं उन्नत करणं, ह्या जन्माचं आणि आपल्या मनुष्याचं कल्याण करणं, हे सगळं पुढचा भाग त्याचा. दोन्ही आलं पाहिजे. एक आलं तर आणि दुसरं नाही आलं तर मुश्किल होऊन जाईल, म्हणजे त्याला अर्थ राहणार नाही त्याला. त्यामुळे आजच्या समस्या आहेत त्यांना काय, त्याचं मूळ कशात आहे, आणि त्या मुळावरती आपल्याला काही मूलभूत काही संशोधन करून किंवा विचार करून किंवा विमर्श करून त्याला उत्तर देण्याची क्षमता भारतीय ज्ञान परंपरेमध्ये आहे का, भारतीय शैक्षणिक प्रणालीमध्ये आहे का, हा शोध घेतला पाहिजे. नाही तर आपण काय होईल, भूतकाळामधलेच आपण रमत राहू, आणि मग लोकांना पण एक प्रत्येक गोष्टीचा एक क्लिशे होऊन जातो की शैक्षणिक धोरण NEP म्हणजे आता 3-4 गोष्टी ते आणतात त्याच्यामध्ये आणि म्हणतात चला हे झालं, आता पुढे काही आणखीन काय करायचं तर नाही. एक योगाचा कोर्स लावला असेल, आयुर्वेदाचा लावला असेल, म्हणजे तो पण त्यांच्या पद्धतीने येतो. खरा आपला जो योग किंवा आयुर्वेद होता तसा येत नाही तो. किंवा अगदी सोप्या गोष्टी, म्हणजे हे माहिती आहे की हे आलं की ते होतं, हे आलं की त्याच्यात समजलं जातं, आणि हेच त्याच्यातलं मोठा भाग झाला. जसं मी मागाशी म्हटलं, विषय नाही फक्त, पण पूर्णपणे त्याचा विचार. काही प्रमाणात तोच त्याचा, काही मुद्दे फक्त मी इथे ठेवतो की 14 विद्या 64 कला, इंट्रोडक्शन म्हणजे काय येऊ शकेल ह्या शिक्षण पद्धती, थोडक्यात फक्त वाचतो मी, कारण असं खूप याच्यावर सांगता येईल. संस्कृत भाषेचा परिचय, ज्ञान, त्याचं मूळ आणि त्याचे ज्ञान म्हणजे नक्की काय, ज्ञान मिळतं कसं, हा फार महत्त्वाचा विषय आहे. कारण त्यामुळे ते वाचन किंवा मनन, पहिलं श्रवण किंवा वाचन, तर श्रवण, मनन, चिंतन आणि मग निधिध्यास, अशी ती पद्धत जी होती ती वेगळी होती आत्ताच्या पेक्षा. म्हणजे एज्युकेशन इज नॉट जस्ट स्टफिंग युअर ब्रेन विथ इन्फानाइट अमाउंट ऑफ इन्फॉर्मेशन विच विल जस्ट लाय रॉटन देअर फॉर रेस्ट ऑफ युअर लाईफ, अनयुजफुल आफ्टर सम टाइम. ह्याला काय अर्थच नाही, नुसती माहिती कोंबून भरायची आणि म्हणायचं की आता हे माझं तुमचं शिक्षण झालं बरं का, कारण तुम्हाला हे मिळालं त्याचं सर्टिफिकेट. तर जे जीवन घडवतं, जे लोकांना घडवू शकतं, मॅन मेकिंग अँड नेशन बिल्डिंग, तसं करायला ज्ञान मिळालं पाहिजे.
आणि म्हणून ज्ञान हे नेहमीच केवळ श्रवणात किंवा वाचनात नाही आहे, ते चिंतनात, मननात, निधिध्यासात आणि नंतर त्याच्यापुढे त्याच्या प्रयोगात आहे. त्याला प्रत्यक्ष आणण्यात येईल. आणि त्यामुळे ते तिथे सगळी मर्म आहे त्याचं. ते जर झालं नाही, तसं आपण म्हणतो, तो एक छान याचं एक कोट आहे, त्याचं मला आठवत आहे. पांडिचेरीच्या मदर आहेत त्यांनी, किंवा श्री रवींद्रांचं पण जे विचार शिक्षणावर, त्याच्यात फार छान गोष्टी आहेत. कदाचित वेळ मिळाला तर पटकन ते आज सांगता येईल. तर ते आहे. तर त्याच्यामध्ये हेच आहे की टू नो इज गुड, बट टू डू इज बेटर, टू एक्सपिरियन्स इज बेटर, अँड टू बी दॅट इज द बेस्ट. म्हणजे तुम्ही ते एखादी गोष्ट समजताना तुम्ही ती गोष्टच झाली पाहिजे. थोडं पूर्वीचे शब्द वापरायचे झाले तर मग तो द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी जी आहे ती सांडली पाहिजे, ती एक झाली पाहिजे, तेव्हा ज्ञान होईल. त्यामुळे मग दीप उजळला घटी, सांडली त्रिपुटी. तर त्यामुळे नॉलेज, व्हॉट इज नॉलेज अँड हाऊ टू गिव्ह नॉलेज टू द चिल्ड्रन ऑर टू एनीबडी, इथे सगळी सुरुवात झाली पाहिजे. त्यानंतर मग अर्थात भारतीय इतिहासाचा परामर्श, आणि तोही आपल्या दृष्टिकोनातून. त्यासाठी पहिल्यांदा आपल्या क्रोनॉलॉजी ठीक करायला लागेल. प्रचंड घोळ करून ठेवलेले आहेत आणि अनेक त्यातले जे मुख्य घटना आणि माणसे आहेत त्यांना चुकीच्या ठिकाणी ठेवलेलं आहे. नंतर प्युअर सायन्सचा काही भाग त्यात यायला पाहिजे पेपर्सच्या दृष्टीने. प्युअर सायन्स 1 आणि 2 आपल्या पद्धतीने, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, ॲस्ट्रॉनॉमी, बायोलॉजी ते सगळं, आणि शेती किंवा उद्योग ह्या दृष्टीने पण, मॅन्युफॅक्चरिंग. नंतर वाङ्मय, इंडियन लिटरेचर, त्यात अगदी वेद उपनिषदांपासून, वेदांगापासून ते दर्शन, पुराण आणि क्लासिकल लिटरेचर सगळं, भूभूती, कालिदास, भास, हा सगळा भाग त्यातला. षड्दर्शन, नाट्य. नंतर अर्थात त्याच्यामध्ये पुढचा पण सगळा भाग, म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी त्यातला घेता येईल त्याला, क्लासिकल आणि स्पिरिच्युअल. नंतर धर्म म्हणजे काय, हा पण घ्यावा लागेल भाग त्याच्यामध्ये महत्त्वाचा. म्हणजे हे सगळं अभिप्रेत आहे जेव्हा आपण हे शिकवतोय तेव्हा. नंतर मग कलांच्या दृष्टीने आर्किटेक्चर, स्कल्पचर, वास्तू आणि चित्रकला, रंगकला, हा सगळा भाग. ट्रेडिशन्स किंवा आपण ज्याला आपण रिच्युअल्स म्हणतो, म्हणजे रूढी, परंपरा आणि काय आपण त्याला म्हणू, एखादी गोष्ट करण्याचं, म्हणजे कर्मकांड म्हणून त्याला. हा शब्द अनेकदा वाटतं अरे कर्म करायचं की म्हणजे ते पद्धती पद्धत ठेवायची, हे काय कालबाह्य झालेले आहेत. पण त्याच्या मागचंही काही गोष्टी ज्या होत्या महत्त्वाच्या होत्या, या क्रिस्टलाइज फिलॉसॉफीज. कारण सामान्य माणसांना फिलॉसॉफी कळाला त्या मार्गातून ती सांगितलेली होती. त्यामुळे मग ही ट्रेडिशन्स आणि कल्चर आणि त्यातल्या सगळ्या परंपरा ह्याचा अभ्यास, आणि मग त्याला आता कालानुरूप काही वेगळं त्याला आवश्यक असेल तर वेगळा बदल करून घेणं. लोककला, लोकपरंपरा, हा सगळा भाग त्याच्यात. मग भारताचं इकॉनॉमिक्स, पॉलिटी, सोशॉलॉजी, ट्रेड अँड कॉमर्स, थोडक्यात हे सगळे विषय त्यात आले पाहिजेत असं आपल्याला आवश्यक आहे असं वाटतं. आणि मग ते प्रोजेक्ट ड्रिव्हन, त्याच्यावर प्रोजेक्ट देणं, त्याच्यावर काम करणं असं सगळं. जसं मी म्हटलं, पूर्वापार आपल्याकडे हा विषय आलेला आहे, हा काही नवीन आहे. आणि दीनदयालजी पंडितजींनी हा विषय त्यांच्या सगळं भाषणातून किंवा वाङ्मयातून पुन्हा एकदा आणला. म्हणून त्याचा थोडक्यात ह्या दोघा तिघांचा उल्लेख मला आवश्यक वाटतो जेव्हा कधी NEP किंवा IKS सगळे सब्जेक्ट येतात. तर पंडितजींनी पण त्यांच्या अनेक भाषणात सांगितलं की आपल्या सगळ्या समस्यांचं मूळ कशात आहे, म्हणजे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण का आणावं लागलं. तर निग्लेक्ट ऑफ द सेल्फ, आपण स्वतःला विसरलो, आपलं आत्मविस्मरण होणं. Therefore, it is essential that we must think of a national identity. Without this identity, there is no meaning of independence. Nor can independence become the instrument of progress and happiness. हा त्यातलं मर्म आहे. आपली स्वची ओळख नाही आणि आपल्या राष्ट्राची पण ओळख नाही. आणि त्यामुळे आपण दुसऱ्या कोणाची तरी कॉपी बहादर झालो आणि त्यांचंच करत राहिलो. ही आयडेंटिटी सप्रेस झाली, ती नाकारली गेली, हे खरं आहे. पण आता इट्स हाय टाइम वी शुड गेट इट बॅक अँड बी वन विथ दॅट. आणि त्यामुळे ते पुढे सगळं ते एक्सप्लेन करतात. त्याचं फार सुंदर, ह्याच्यावर सगळं आपण वाचलं पण असेल, पण थोडक्यात त्यातले काही मुद्दे मी आणण्याचा प्रयत्न केला. जर असं झालं नाही तर त्या माणसाला जे मानसिक अनेक व्याधी होतात, त्यातून ते शारीरिक व्याधी होतात, हे मानसशास्त्र पण सांगत आहे की तुम्ही स्वला विसरून किंवा मी जो नाही ते व्हायचा प्रयत्न करायचा व्यक्ती पण करत राहिली तर ती रोगी होऊन जाते, शेवटी ती भयंकर विमनस्क होऊन जाते, राष्ट्र पण तसंच होऊन जातं. त्यामुळे आपल्या स्वतःच्या जी स्व ओळख किंवा स्वतःच्या ज्या निसर्गता दिलेलं आपलं जे काम आहे, म्हणून ते वचन येतं ना की स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह. या धर्मात तुम्ही राहिलं पाहिजे, तर ते तुम्हाला इति कर्तव्यता आणि कृतार्थता येईल. आता हळूहळू काय होतं की हे नाही झालं तर मग व्यक्ती पण आणि राष्ट्र पण ना स्वतःसारखं होऊ शकत ना इतरांसारखं होऊ शकत. आणि म्हणून ते त्या सगळं निग्लेक्ट ऑफ नॅशनल आयडेंटिटी अँड सेल्फ असं ते मांडतात. स्वामीजींचं पण काही महत्त्वाचे ह्या संदर्भात काही भाग घेतला तर ते म्हणतात की प्रॅक्टिकल वेदांत सगळ्यांना कदाचित वाचलेला असतो एक स्कॉलरलीशिप म्हणून, पण त्यांचा भर होता की आता ह्या नवीन शिक्षण किंवा नवीन जीवनामध्ये
रिमोल्डिंग इटर्नल विजन फॉर दी न्यू इरा और न्यू पीपल, न्यू वर्ल्ड विथ द प्रॅक्टिकल वेदांत. त्यामुळे सनातन नित्य नूतन. त्यांचं एक छान फार त्यातली वाक्य आहेत, त्यातली थोडीशीच फक्त सांगतो जेव्हा वेळ आहे त्याप्रमाणे, की माय होल ॲम्बिशन इन लाईफ इज टू सेट इन मोशन अ मिशनरी विच विल ब्रिंग नोबल थॉट्स टू द डोर स्टेप्स ऑफ एव्हरीबडी. मग देन लेट मेन अँड विमेन सेटल देअर ओन फेट. त्यांना त्यांचं म्हणजे काय, तुला जे करायचं ते तू कर, पण तुझ्याकडे मी हे सगळं सत्य आणून ठेवणं हे शिक्षणाचं किंवा शिक्षकाचं काम आहे. मी तुला सगळं आणून दिलंय. आवर जॉब इज टू ब्रिंग द केमिकल्स टुगेदर लाईक अ कॅटलिस्ट. शिक्षक किंवा शिक्षण हे कॅटलिस्ट सारखं आहे. नंतर मग केमिकल्स आपली आपली रिॲक्शन करून जातील. ते काय आपलं काम नाही. ते आपण नाही चेंज करू शकत की हे काय करेल ते काय करेल, पण आपल्याला ते एकत्र आणून त्यांना नीट ठेवणं, त्यांच्यासमोर सगळं मांडणं हे आपलं काम. ब्रिंग नोबल थॉट्स टू डोर स्टेप्स ऑफ एव्हरीबडी. आणि मग ते क्रिस्टलायझेशन आपलं आपलं होत जाईल. आणि त्यामुळे त्यांनी तो सगळा तो एक आलासिंगावला त्यांनी पेपर लिहिला होता त्यांच्या शिष्याला. त्याच्यात हे काही मुद्दे आलेत त्यांचे, की फ्रॉम ड्राय वेदांता टू पोएटिक एव्हरीडे लाईफ स्टोरीज, फ्रॉम होपलेसली इंटिग्रेट मायथॉलॉजी टू कॉन्क्रीट मॉरल फॉर्म्स, फ्रॉम बिवाइल्डरिंग योगिझम टू सायंटिफिक अँड प्रॅक्टिकल सायकॉलॉजी. दिस वॉज द विजन फॉर रिमोल्डिंग सनातन धर्म अँड रिमोल्डिंग अवर एज्युकेशन ऑल्सो. की वेदांत सांगायचं आहे, अद्वैत सांगायचं आहे, सगळं दर्शन सांगायचं, पण ते वृक्ष होता कामा नये. आपल्याकडे फिलॉसॉफी किंवा सायन्स किंवा हे सगळे वृक्ष होऊन गेले की मग त्यातलं निघून गेलं ना. त्याला कथांमध्ये आणलं पाहिजे, गोष्टीत आणलं पाहिजे. गोष्ट किंवा स्टोरी टेलिंग हा प्रचंड महत्त्वाचा फॉर्म आहे. तो नवीन शैक्षणिक धोरणात पण त्याचा उल्लेख झालेला आहे की तो आणा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये, की हे अशा पद्धतीने शिकवा त्यांना. तर पोएट्री, पोएटिक लाईफ स्टोरीज ह्या महत्त्वाच्या आहेत. त्या लोकांना ठाव घेतात, त्यांच्या अंतःकरणाचा ठाव घेणारं शिक्षण कथातून येतं. म्हणून प्राचीन काळापासून कथा सांगणं ही आपली पद्धत होती. कथाकार आणि मायथॉलॉजी करताना आपण पूर्ण मायथॉलॉजीमध्येच जातो. कधी कधी इतकी इंट्रिकेट आणि इतकी ती इरॅक्शन होऊन जाते, होपलेस होऊन जाते. त्यातून आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करता आलं पाहिजे की अरे त्याच्यात कुठले मॉरल फॉर्म्स करेक्ट आहेत, त्याच्यामध्ये काय सिम्बॉलिझम यूज केलं आहे, त्याच्यामध्ये काय तुम्हाला रचना आहेत ज्या सर्वकालिक योग्य आहेत. त्यातलं जर काही कालबाह्य किंवा चुकीचं असेल तर बाजूला ठेवा. प्रत्येक गोष्टीचं सायंटिफिकली समर्थन करणं ही आणखीन एक चुकीची गोष्ट आपण करतो. प्रत्येक मायथॉलॉजिकल स्टोरी कशी बरोबर आहे आणि कशी नाही, गरज नाही. त्यातला मर्म जे आहे ते मानसशास्त्रीय आहे, ते भौतिकशास्त्राचं नाही आहे, हे समजून घेतलं पाहिजे. आणि ते म्हणून बिवाल्डरिंग योगिझम, योगा पण करताना काय काहीतरी वेगळाच कुठल्या दुनियेत नाही. तुम्हाला त्यातून एक प्रॅक्टिकल सायकॉलॉजी लोकांना द्यायची आहे, सायंटिफिक अँड प्रॅक्टिकल. असं केलं तर मग हे त्याचा पूर्ण आविष्कार होईल. थोडक्यात शेरविंदांचे पण काही विचार जर ह्या संदर्भात घेतले, पण त्यांनी नेहमीच सांगितलं की आवर central conception is that of eternal, the spirit is encased in matter, evolved in humanity. आणि ते म्हणजे जड जगतामध्ये चैतन्याचा आविष्कार हा भारताचा पूर्ण प्राण आहे. त्यासाठी आपलं सगळं संस्कृती इतक्या वर्षानुवर्ष युगानुयुग आपण त्यासाठी झगडतोय. आणि एक राष्ट्र म्हणून, एक आपला सगळा वंश म्हणून हे एकच आपलं धोरण आहे. आणि थ्रू फॉर्च्युन्स अँड मिसफॉर्च्युन्स, कधी भाग्य होतं कधी भाग्य नव्हतं, त्या आदर्शाला चिकटून राहिलो आपण, म्हणून भारत राहिला. आणि ते अभिप्रेत आहे आजच्या नवीन जगामध्ये, नवीन शिक्षणामध्ये, की ह्या जडावरती, अचेतनावर, जे अचेतन वाटतंय पण ते अचेतन नाही आहे, त्यातलं चैतन्य शोधून काढणं आणि ते चैतन्य आविष्कार करणं, हेच सगळ्याचं मर्म असलं पाहिजे शिक्षणाचं किंवा जगण्याचं. आणि त्यामुळे बाकी सगळं जे आहे ते तुम्हाला हे जग तसं बनवायचं आहे. द लाईफ शुड बिकम डिवाइन. इथून जाऊन दुसरीकडे कुठे स्वर्गात जायचं नाही. अगर कहीं है स्वर्ग तो उतारला जमीन पर, तो जिंदा है तो जिंदगी की जीत पर यकीन कर. त्यामुळे प्रगती म्हणजे काय, तर ती प्रगती ही अल्टिमेटली म्हणजे इट हॅज टू बी स्पिरिच्युअल प्रोग्रेस ॲट द एंड ऑफ इट. त्यांचे पण खूप छान विचार आहेत त्यातले. थोडक्यात सांगायचे तर त्यांनी काही ज्या गोष्टी सांगितल्या, म्हणजे साविद्या या विमुक्त येतं पूर्वीचं आपलं एक फार सुंदर वचन, पण अगदी मला पटकन आठवत आहे काही आपल्या संत वचनं पण. त्याच्यामध्ये समाधान देते, भगवंत जोडते ती खरी विद्या, असं आपले संत म्हणतात. ते समाधान देत नाही काय शिक्षण येते, ते शिक्षण राष्ट्रीय पण नाही, मानवीय पण नाही, वैश्विक पण नाही, कसलंच शिक्षण येते. ज्या शिक्षणात समाधान नाही त्या शिक्षणाला अर्थ नाही. ज्या शिक्षणात भगवंत जोडला जात नाही ते शिक्षणाला अर्थ काय आहे. समाधान देते, भगवंत जोडते ती खरी विद्या, मंडलेकर महाराजांचं वचन. तसे पावसचे जे आपले स्वामी स्वरूपानंद होते त्यांच्या पण एक फार छान त्यांचं पूर्ण कवन आहे. त्याच्यामध्ये पण लोपवीची अहंत येते, विश्वाचे हित साधते, अनाथा हात जी देते ती विद्या मिळवू इथे. एका 4 ह्याच्यातच सगळं काही आलं. अहंतेला पहिला लोप झाला पाहिजे, विश्वाचं हित साधलं पाहिजे, अनाथांना हात दिला पाहिजे, ती विद्या. नाही तर काय विद्येचा उपयोग आहे.
त्यासाठी शिक्षकांना पहिलं कळलं पाहिजे की नथिंग कॅन बी टॉट. म्हणजे हे पहिले 4 पॉईंट आहेत, ते 5 पॉईंट सगळे श्री अरविंद आणि त्यांच्यातले मदर यांच्या, पण सगळ्यांना ते भारतीय दृष्टिकोनाचंच प्रतीक आहे की पहिलं आम्हाला कळलं पाहिजे काहीच शिकवता येणार नाही. काय तुम्ही काय कोणाला शिकवताय? हे सगळं जग तुम्हाला शिकवताय आणि त्यांना पण शिकवताय. तुम्ही विद्यार्थ्यांना काही उपकार करत नाही शिकवून. तुम्ही नाही शिकू शकत. कोणी कोणाला काही शिकू शकत नाही. पण सर्व काही प्रत्येक जण शिकू शकतो. एव्हरीथिंग कॅन बी लर्न, नथिंग कॅन बी टॉट. तर म्हटलं आपण फक्त केमिकल्स एकत्र करायला आलो इकडे. ते काय रिॲक्शन करायची त्याच्या अंगभूत धर्माप्रमाणे रिॲक्शन होणार. म्हणून शिक्षण देताना फ्रॉम नियर टू फार, आधी ज्याच्या जवळचं शिकवा, नंतर लांबचं शिकवा. तुम्हाला तुमच्या गावाचा इतिहास माहित नाही आणि तुम्हाला एकदम फ्रेंच राज्यक्रांती शिकवली जाते, काय त्यांच्या डोक्यात प्रकाश पडणार? नाईल नदीची लांबी शिकवली जाते, पण तुझ्या गावाच्या जवळ जी नदी ती काटली नाही शिकवली जाते. नियर टू फार, फ्रॉम नोन टू अननोन. जे आधी माहिती आहे ते शिकवा, नंतर मग अननोनकडे घेऊन जा. उलटा प्रवास चाललाय. आणि नथिंग कॅन बी गिवन, इट इज नॉट गिवन, इट इज मॅनिफेस्टेड. तर त्यामुळे ते स्टुडंट सेंट्रिक असलं पाहिजे, ते एक्सपिरियन्शियल असलं पाहिजे, ते प्रोजेक्ट बेस असलं पाहिजे, ते फक्त परीक्षार्थी नसलं पाहिजे. हे सगळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातले पण मुद्दे आहेत, प्राचीन भारतीय दर्शनातले पण मुद्दे, अनेक आपल्या प्राचीन आणि अर्वाचीन संतांनी आणि दार्शनिकांनी हेच सांगितलेले आहेत. मुळात आपलं शिक्षण जे होतं ते समाज पोषित होतं, समाज आधारित होतं. समाज त्यांचं सगळं काळजी घ्यायचा, त्यांचं जे त्यांना रिसोर्सेस लागायचे, अर्थकारण होतं, ते सगळं समाज बघायचं. त्यांचं ते गृहस्थांचं ते कर्तव्य होतं की आपल्या इथल्या शाळा चालल्या पाहिजेत, आपली सगळी आश्रमशाळा चालल्या पाहिजेत, गुरुकुलं चालली पाहिजेत. म्हणून ते मुक्त होतं. अमूल्य होतं, पण त्याला कुठली फी किंवा कॅपिटेशन फी नव्हती. शिक्षण हे नेहमीच पैशापासून लांब असलं पाहिजे, नाहीतर तुम्ही नाही शिकू शकत. मग समानता येऊच शकत नाही. राजाचा मुलगा जास्त पैसे येईल आणि मग गरीबाला देता येणार, त्याला मग प्रवेशच मिळणार नाही. उगाच नाही कृष्ण आणि सुदामा एकत्र खेळू शकले आणि शिकू शकले. म्हणजे राज्य किंवा गव्हर्नमेंट जे किंवा त्या काळात जे राजप्रशासन होतं, त्यांनी सगळ्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून द्याव्यात, पण त्यांनी त्यांच्यावर कुठलाही अंकुश ठेवू नये. त्यांनी कुठल्याही बाबतीत त्यांच्यावर बंधनं घालू नयेत. अशा प्रकारचं शिक्षण होतं. समाज पोषित आणि विद्यार्थी केंद्रित आणि सर्व 14 विद्या, 64 कला सगळ्यांना देणारं आणि सर्वंकष त्याचं मन, बुद्धी, अहंकार, शरीर सगळ्याचा विकास झाला पाहिजे एकत्र. अभ्युदय, निश्रेय सगळं झालं पाहिजे. असं जर आपण करू शकलो तर ते शैक्षणिक धोरणालाही परिपूर्ण होईल आणि आधुनिक काळाप्रमाणे ते यथायोग्य होईल असं मला वाटतं. मला वाटतं बरोबर माझी वेळ तर 9 म्हणजे 40 मिनिटाच्या आसपास मी किंवा जो काही वेळ दिला होता त्याप्रमाणे आलेलो आहे. तर इथे मी थांबतो. पण जर काही शंका किंवा काही आणखीन तुमच्याकडे पण काही मुद्दे असू शकतील किंवा तुम्हाला यात काही आणखीन माहीत असेल, जाणवलं असेल तर जरूर तुम्ही सांगावं. काही प्रश्न असतील आणि जर मला माहीत असेल तर त्याची मी उत्तर देण्याचा नक्की ग्रुपवरती किंवा इथे मिळाल तर इथे पण प्रयत्न करेन. तर खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सर्व भारतातले प्राचीन काळापासून आत्तापर्यंत ज्यांनी भारतीय शिक्षण, भारतीय दृष्टिकोन, भारतीय मूल्य आणि भारतीय ज्ञान परंपरा आणि ज्ञानमीमांसा याचा खऱ्या अर्थाने शोध आणि बोध घेतला आणि त्यातलं सर्व जीवन त्यासाठी समर्पित केलं, त्यांना नमन करून आपण इथे थांबूया. खूप धन्यवाद. नमस्कार. खूप धन्यवाद जोशी सर, फारच छान झालं. धन्यवाद सर.